बघा काल काय बघितलेलं होतं, आपल्याला बघायचं आहे भाषा. काय बघायचं आहे? भाषा. आता बघा, भाषा हा टॉपिक बघितलेला होता, तर भाषा म्हणजे नेमकं काय या संबंधित काल काही सांगितलेलं होतं. कोणाला काही येत असेल तर सांगून द्या. ठीक आहे, सांगा. हा, व्हेरी गुड. काय? विचार, भावना, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भाषा. बरोबर आहे. म्हणजे बघा, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे भाषा म्हणजे काय. तर भाषा म्हणजे लक्षात घ्यायचं आहे आपल्या मनातील भावना. लक्षात घ्यायचं आहे आपल्या मनातील भावना, विचार, अनुभव व कल्पना. अनुभव व कल्पना लक्षात घ्यायचं आहे. अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन. लक्षात घ्यायचं आहे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या भावना असतात, वेगवेगळे विचार येतात, अनुभव आहेत आपले. आपल्या जीवनात आपण काही कार्य करतो, हे अनुभव आहेत. मग सांगितल्याशिवाय होईल का दुसऱ्याला आपले अनुभव? नाही. तुमच्या मनातल्या भावना तुम्हाला दुसऱ्याला व्यक्त करावा लागेल. बरोबर की नाही? त्याच्यानंतर आपण जर विचार केला, तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना येतात. मग या सगळ्या कल्पना, अनुभव, विचार हे सगळं व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भावना. म्हणजे काय? भाषा. काय येणार आहे? भाषा. बरोबर लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे याची डेफिनेशन काय सांगत आहे की आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत, विचार आहेत, अनुभव आहेत, कल्पना आहेत, हे आपल्याला दुसऱ्यावर सांगा लागतो. आणि हे सांगण्यासाठी आपल्याला एखादा माध्यम वापरावा लागतो. आणि हे माध्यम म्हणजेच काय? भाषा. बरोबर आहे. म्हणजे भाषेची डेफिनेशन सोपं आहे. काय? तर आपल्या मनातील असणाऱ्या भावना, विचार, अनुभव व कल्पना जे काही व्यक्त करतो आपण, दुसऱ्याला सांगतो आपल्या मनामधले असलेल्या भावना वगैरे, म्हणजे हे व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच काय? भाषा. अशा प्रकारे भाषा ही आपल्याला माहित असायला पाहिजे. भाषा विविध प्रकारच्या आहेत. आपल्याला माहिती आहे जगामध्ये असंख्य बऱ्याच भाषा आहेत.